चला, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी विषयाचे जे संभाव्य उत्तर आहेत ते बघणार आहोत। या व्हिडिओमधून आपण जास्त एक्सप्लेनेशन न बघता फक्त अचूक उत्तर आयोगाने काय देणं अपेक्षित आहे हे बघणार आहोत। चला, पहिला प्रश्न बघूयात काय विचारला होता। हा बी सेट आहे, त्याच्यामधला 71 नंबरचा प्रश्न आहे। भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या आणि कोणत्या तरतुदी बरोबर आहेत हे विचारलेलं आहे। कोणत्या तरतुदी बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली। चूक। राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग जर बघितला आपण तर कुठे आहे? आर्टिकल 338 आणि पुढे जाऊन आर्टिकल 338 ए मध्ये काय आहे? सेपरेशन झाल्यानंतरचा एसटी आयोग। म्हणजे पहिलं विधान चूक आहे। राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली। होय, कधी? 1992 मध्ये स्थापना झाली। हे विधान बरोबर आहे। कायदा 90 चा आहे, स्थापना 1992। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली। हे सुद्धा बरोबर आहे। 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला नाही। हा अध्यादेश कधी काढला? 28 सप्टेंबर 1993 आणि पुढे जाऊन कायदा झाला आणि जो की पूर्वलक्षी स्वरूपाने लागू झाला। आणि मला काय विचारलंय, कोणत्या तरतुदी बरोबर आहेत? बी आणि सी हे उत्तर काय असले पाहिजे? त्याचे बरोबर असले पाहिजेत। बी आणि सी हे उत्तर त्याचं बरोबर असलं पाहिजे। बी आणि सी। अ चुकीचं आहे आणि ड चुकीचं आहे। खालीलपैकी बरोबर तरतुदी कोणत्या आहेत असं विचारलंय। बी आणि सी। पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटलं गेलं? कधी आहे? 69वी घटनादुरुस्ती 1991। हे त्याचं उत्तर असणार आहे। 69वी। 93वी बघितली तर कलम 15 संदर्भात आहे। 63वी जर आपण बघितली तर काय आहे रे? SC STचा आरक्षणाची मुदत वाढवली। आणि 91वी घटनादुरुस्ती 2003 पक्षांतर बंदी कायद्यात आहे। मंत्रिमंडळाच्या संख्येबद्दल आहे, म्हणून याचं उत्तर 2 असलं पाहिजे। भारताच्या नागरिकत्वाविषयी योग्य विधाने तुम्हाला काय करायची आहेत? ओळखायची आहेत। योग्य विधाने। भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे, बरोबर आहे। 1955चा कायदा आहे आणि घटनेच्या भाग कितीमध्ये आहेत? 2 मध्ये। म्हणजे ए आणि बी काय आहे? बरोबर आहे। हे त्याचं उत्तर असणार आहे। चला, भारताचा आकस्मिक निधी आर्टिकल 267 कुणाच्या ताब्यात असतो? राष्ट्रपतींच्या ताब्यामध्ये असतो। राष्ट्रपतींच्या ताब्यामध्ये। तुम्ही संचित निधी पाहिला तर संसदेच्या ताब्यामध्ये असतो। केशवानंद भारती खटल्याच्या बाबतीत बिनचूक विधानं शोधायची आहेत। सदर्भ खटला हा भारताचे सरन्यायाधीश AN रे नाही। AN रे यांच्या अध्यक्षतेखाली होता का? नाही। मग कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? सिकरी, जे की 24 एप्रिल 73च्या नंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 एप्रिलला रिटायर झाले होते। म्हणजे अविधान चुकीचं आहे। हा खटला 7 विरुद्ध 6 असा झाला होता। बरोबर आहे दुसरं वाक्य। गोलकनाथ खटल्यातला निर्णय बदलला। बरोबर आहे। गोलकनाथ खटल्यामध्ये सांगितलं होतं मूलभूत हक्कात बदल करता येणार नाही। इथे सांगितलं बदल करता येईल पण बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता। आणि न्यायिक सक्रियतेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल। बरोबर आहे। म्हणजे बी सी आणि डी हा पर्याय बरोबर दिला पाहिजे। भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा। बघा, 10वी घटनादुरुस्ती दादरा नगर हवेलीशी संबंधित आहे। बरोबर आहे। 11वी घटनादुरुस्ती 1961 व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीत आहे। गोवा दमन दीव जी आहे ती 12वी घटनादुरुस्ती। आलं लक्षात? म्हणून ब विधान चुकीचं आहे। 15वी घटनादुरुस्ती 1963 कशा संदर्भात आहे रे? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत आहे। येतं लक्षात? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, म्हणून चुकीचं आहे। आणि 22वी घटनादुरुस्ती मेघालयच्या बाबतीत आहे का? होय। 22वी घटनादुरुस्ती 1969ला मेघालयला एक ऑटोनॉमस राज्य, आसाममधलंच एक उपराज्य असा दर्जा दिला होता। म्हणजे उत्तरामध्ये ए आणि डी उत्तर बरोबर आलं पाहिजे। आलं लक्षात? त्यांचा संदर्भ येतो।
भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये कॅगबद्दल तरतुदी आहेत? 148 फॅक्ट आहे. 343 काय आहे? संघराज्याच्या कामकाजाची भाषा. 266 कशाबद्दल आहे रे? जे आकस्मिक निधी वगैरे संचित निधी आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. आणि 248 काय आहे? शेष अधिकार. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 148 ते 151 मध्ये कॅग आहे. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजेच राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते नाही. भेदभाव करतं म्हणजे धर्मनिरपेक्षता कशी येईल? राज्याने कोणत्याही विशेष धर्माला अग्रक्रमाने देण्याचं टाळलं आहे. बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते. बरोबर आहे. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. चूक. असं शिक्षण देऊ शकत नाहीत. ठीक आहे. म्हणजे उत्तर बी, सी आणि डी काय आहे? बरोबर आहे. बी, सी, डी पर्याय बरोबर आहे. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणुका, तुम्ही जर बघितलं 124 इथे काही सुप्रीम कोर्ट बाबतच्या तरतुदी आहेत. 256 हे केंद्र राज्य संबंध. ठीक आहे. हे पण नाही. काय येणार आहे? घटनेचा भाग 15वा. घटनेचा भाग किती नंबरचा आहे? 15 नंबरचा. ठीक आहे. निवडणुकीविषयीच्या तरतुदी म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्या पुढे जर बघितलं पहिल्या लोकसभेच्या संदर्भात निवडणुका 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952. बरोबर आहे. आणि पहिली लोकसभा बनून कधी तयार झाली? 17 एप्रिल 1952 आणि पहिली बैठक 13 मे 1952. पहिल्या लोकसभेचा कालावधी 1 एप्रिल 57 संपला का नाही? 4 एप्रिल. ठीक आहे. 38 दिवस आधीच विसर्जित केली होती. आणि जी बी मावलणकर पहिले उपसभापती होते का? सभापती. पहिले उपसभापती अय्यंगार, अनंत सय्यनम अय्यंगार. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे हे पण चुकीचं आहे. ए आणि बी हे याचं उत्तर असणार आहे, कारण मला बरोबर विचारलेलं आहे. क्लिअर सर्वांना? मुख्य माहिती आयुक्तांच्या शिफारस करणारी समिती याच्यामध्ये कोण असतं? पंतप्रधान, लोकसभेमधला विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक मंत्री. ए, बी आणि डी हा पर्याय असला पाहिजे. ए, बी, डी. तुम्ही जर बघितलं नियुक्ती कोण करणार आहे? राष्ट्रपती. राष्ट्रपती नियुक्ती करतात समितीच्या शिफारशीनुसार. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 इतर माहिती आयुक्त असा आहे. फॅक्ट होता. अयोग्य जोडी ओळखायची आहे. 22 जुलै 47 राष्ट्रीय ध्वज स्वीकारलाय का? बरोबर आहे. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीताचा स्वीकार. बरोबर आहे. 25 जानेवारी 1950 राष्ट्रीय दिनदर्शिकेचा म्हणजे नॅशनल कॅलेंडर कधी स्वीकारलेला आहे? 22 मार्च 1957. आणि राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार माहीत आहे आपल्याला सगळ्यांना 26 जानेवारी 1950. म्हणजे 3 नंबरचा पर्याय हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे? 3 नंबरचा पर्याय हे याचं उत्तर असणार आहे. चला, राज्यातील आणीबाणी संदर्भात एस.आर. बोमईबाबत पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? बघा, बोमई खटल्याचा निकाल 94 मध्ये दिला. बरोबर आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येईल. बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट लागवली गेल्यास केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकतं. बरोबर आहे. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्याशिवाय काय करता येणार नाही? राष्ट्रपती राजवटला विधानसभा बरखास्त करता येणार नाही. आणि म्हणून याचं उत्तर वरील सगळे पर्याय बरोबर असलं पाहिजेत. कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणी करण्याचा निर्देश देण्याचा अधिकार देतं? फॅक्ट आहे. यस. सुप्रीम कोर्ट म्हणलं की कलम 32 आणि कलम 226 मध्ये हायकोर्ट. 135 आपल्याला माहीत आहे की बाबा आधीपासून फेडरल कोर्टाचे चालणारे अधिकार तसेच असतील जोपर्यंत कायदा होत नाही. 143 मध्ये काय आहे? प्रेसिडेन्शियल रेफरन्स. 133 मध्ये काय आहे की बाबा
दिवाणी खटल्याच्या बाबतीत अपील करायचं न्यायालय, म्हणून उत्तर काय आहे? चला, आणि नव्या संसदेच्या बाबतीत बघा, नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनावर आहे का? नाही. कशावरती आहे रे? मोर. मोर. तेव्हा पहिलं विधान चूक आहे, म्हणजे जिथे जिथे अ आहे ते चुकीचं. ठीक आहे. राज्यसभेची रचना कमळावरती आधारित आहे, बरोबर आहे. नव्या संसदेचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी 28 मे 2023ला केलं होतं. आणि लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केलेली आहे. आता बघा मी काय सांगतोय ते नीट ऐका. आयोगाने बाजूला म्हटलेलं आहे, आयोगाने बाजूला म्हटलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं की लोकसभेमध्ये तुम्हाला जी अध्यक्षांची खुर्ची आहे त्याच्या बॅक साईडला अशोक चक्र बघायला मिळेल. जर आयोगाने ते बाजूला अर्थ काढला तर हा पर्याय सुद्धा बरोबर देईल. परंतु जर आयोगाने त्याचा वेगळा कोणता अर्थ काढला तर आयोग हे सुद्धा उत्तर देऊ शकतं. त्याच्यामुळे आयोग पहिल्या कीने BCD पण देऊ शकतं किंवा BC पण देऊ शकतं. कारण बाजूला आहे याचा अर्थ नेमका त्यांनी काय घेतलेला आहे हे खूप गरजेचं आहे, कारण अशोक चक्र बॅक साईडला आहे. ठीक आहे. चला, अशा प्रकारे आपण सगळ्या प्रश्नांचं उत्तरं काय असली पाहिजेत हे बघितलेलं आहे. डिटेल विश्लेषण बघितलेलं नाही. आणि तुमच्या कोणत्याही शंका असल्या तर तुम्ही मला ह्या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आणखी तुमच्या शंका दूर केल्या जातील. थँक्यू.